स्थानिक परिसराला हादरवून सोडणारी आणि कुटुंबातील नातेसंबंध, विश्वास, मतभेद आणि संवादाचा अभाव यांचा किती खोलवर परिणाम होऊ शकतो याची जाणीव करून देणारी ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्तीने स्वतःच्या भावाच्या पत्नीची म्हणजेच वहिनीची हत्या केल्याचा गंभीर आरोप नोंदवण्यात आला असून, तर याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच गुन्हेगारी जग या चॅनलवरती सबस्क्राईब करा. बाहेर येताच संपूर्ण भागात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चौकशी सुरू केली असून प्राथमिक तपासात असे उघड झाले की गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबात आर्थिक व्यवहारांवरून, घरातील मालमत्तेच्या वाटपावरून तसेच काही वैयक्तिक मतभेदांवरून सतत वाद निर्माण होत होते, ज्याचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत गेले. शेजाऱ्यांनी सांगितले की घरात तणावाचे वातावरण बऱ्याच काळापासून जाणवत होते, पण कोणालाही कधी कल्पना नव्हती की परिस्थिती एवढी बिघडेल. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी म्हणाले की कुटुंबातील गैरसमज, संवादाचा अभाव आणि मानसिक तणाव यामुळे असे गुन्हे घडण्याची शक्यता वाढते आणि अशा वेळेस कायदेशीर मदत किंवा समुपदेशन घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तपास पथक सध्या दोन्ही बाजूंचे नातेवाईक, ओळखीचे तसेच ज्यांनी कुटुंबातील तणाव पाहिला किंवा ऐकला अशा सर्वांच्या जबाब नोंदवत आहे, जेणेकरून या घटनेमागील मूळ कारणांचा स्पष्ट अंदाज येऊ शकेल. रिपोर्टरच्या माहितीनुसार आरोपी व पीडितेच्या नात्यातील तणाव अचानक निर्माण झालेला नव्हता, तर तो अनेक महिन्यांपासून वाढत गेला होता आणि विविध प्रसंगांमध्ये गैरसमज अधिकच खोलवर रुजत गेले. परंतु योग्य वेळी हस्तक्षेप न झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असावी. पोलिसांनी सांगितले की अशा घटनांमध्ये बहुतांश वेळा भावनिक आवेग, निराशा किंवा चुकीचे निर्णय घेण्याची प्रवृत्ती दिसून येते आणि त्यामुळेच समाजातील प्रत्येकाने कुटुंबातील मतभेद गांभीर्याने घ्यावेत, त्याकडे दुर्लक्ष करू नये आणि गरज भासल्यास अधिकृत संस्थांची मदत घ्यावी. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनीही या संपूर्ण प्रकरणाबाबत दुःख व्यक्त करत सांगितले की आजच्या काळात तणाव, राग किंवा मतभेद यांचे व्यवस्थापन न झाल्यास त्याचे परिणाम खूप भीषण होऊ शकतात. म्हणून घरातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवणे हे प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे कर्तव्य आहे. समाजातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही पोलिसांशी बोलताना सांगितले की कुटुंब समुपदेशनाचे प्रमाण वाढवणं, नागरिकांना मानसिक आरोग्याबाबत जागरूक करणं आणि वाद वाढत असल्यास ताबडतोब मदत मिळवण्यासाठी सहज उपलब्ध यंत्रणा निर्माण करणं ही काळाची गरज आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही तणावाखाली असेल, घरात वाद वाढत असतील किंवा कोणाला धमकी दिली जात असल्याची भीती वाटत असेल तर त्वरित पोलिसांकडे किंवा महिला व कुटुंब कल्याण केंद्राशी संपर्क साधावा. कारण अशा परिस्थितीत लवकर दिलेली मदत गंभीर घटना टाळू शकते. या घटनेनंतर परिसरात भीती व शांतता दोन्हीचे वातावरण निर्माण झाले असून लोक एकमेकांशी चर्चा करत आहेत की कुटुंबातील प्रश्न नेहमी संवाद, समजूत आणि कायदेशीर मार्गाने सोडवले पाहिजेत. कारण एका चुकीच्या पावलामुळे संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. संपूर्ण समाजासाठी ही घटना एक गंभीर धडा म्हणून उभी राहिली आहे की नातेसंबंधांचे महत्त्व काय, संवादाची गरज किती आणि भावनिक तणावाचे व्यवस्थापन किती आवश्यक आहे. कारण जेव्हा मनात साचलेले राग, तक्रारी व मतभेद व्यक्त होत नाहीत, तेव्हा त्याचे परिणाम अनियंत्रित स्वरूपात पुढे येण्याची शक्यता वाढते. आणि म्हणूनच प्रत्येक घरात शांततेचा, आदराचा आणि परस्पर समजुतीचा पाया मजबूत करणं हेच अशा घटनांना रोखण्यासाठीचे सर्वात प्रभावी शस्त्र ठरते. धन्यवाद.